जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। हा हा श्री राम हो जय राम, राम राम हो जय राम, राम राम हो जय राम, राम सदा। सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझा दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। समर्था प्राची संध्या काचिदंतर्निशाया, प्रज्ञा दृष्टे रंजन श्रीरपूर्वा। वक्त्रे वेदान् पातु मे वाजिवक्त्रम्, वागीशाख्या वासुदेवस्य मूर्तिः। प्रणता ज्ञानसन्दोहध्वान्तध्वंसन कर्मठं, नमामि तुरगग्रीवं हरिं सारस्वतप्रदम्। पतित पावना हे पूर्ण कामा रामा, पतित पावना पूर्ण कामा, पूर्ण कामा रामा, रामा रामा हो जय राम, रामा रामा हो जय
श्रीराम राम हे दीनबंधु बंधु हो दीनबंधु पावना पूर्ण कामा रामा रामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामा। श्री रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो। वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी। तोपर्यंत जायचंच नाही, तोपर्यंत गेलं तर अपराधी आहोत असं वाटतं। लहानपणापासून जर एखादा मुलगा कीर्तनाला मुलगी कीर्तनाला याचा असं वाटतं की याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्रेमभंग वगैरे झालाय म्हणून कीर्तनाकडे पावलं वळलेली दिसत आहे। पण समर्थ सांगतात नाही, ज्ञानोबा सांगतात तसं नाहीये। आपल्याला लाईफ मॅनेजमेंट खूप मोठा विचार केलाय आपल्या भारतीय संतांनी, लक्षात घ्या। एवढा मोठा विचार तुम्हाला जगात कुठल्याही तत्वज्ञानी लोकांनी केलेला दिसणार नाही। गॅलिलिओ गॅलिलीनी पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरती असं सांगितलं, त्याबद्दल त्याला त्यावेळच्या इटलीच्या लोकांनी तुरुंगात टाकला। का? हे बायबलच्या विरुद्ध बोलतोय, सूर्य पृथ्वी भोवती फिरतोय असं बायबलनी सांगितलंय आणि तू त्याच्या विरुद्ध बोलतोयस।
आणि म्हणून तुला आणि शिक्षा करण्यात आली त्याला विष पण देण्यात आलं, बरेच प्रयोग करण्यात आले आणि कुणाला नकळत त्याला दफन करण्यात आलं आणि त्यात गेल्यानंतर त्याच्या 3 बोटं कापण्यात आली. खूप मोठं आहे, मला ते सांगायचं नाहीये. भारतीय संतांच्या एवढा विचार हे ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं. हो, पृथ्वी गोल आहे, न चालता सूर्याचे चालणे, ज्ञानोबांची ओवीच आहे ज्ञानेश्वरी. चालत नाही सूर्य म्हणजे सूर्य स्थिर आहेत, तसं सगळं चालतंय, पण त्यातल्या त्यात पृथ्वीच्या तुलनेनं सूर्य स्थिर आहे. हे 700 वर्षापूर्वी ज्ञानोबांना कुठं कळलं? एक तर त्यांचा पुराणांचा अभ्यास आहे, पहिला मुद्दा, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, त्यांना स्वतःला अनुभव आहे, ते ब्रह्मांडाला पाहू शकतात वेगळेपणानं. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, ज्ञानोबा म्हणतात. म्हणून भारतीय संतांनी खूप नीट विचार केला मनुष्याच्या संपूर्ण आयुष्याचा आणि 4 वयोगट पाडले. पहिल्या वयोगटाला म्हणलं ब्रह्मचर्य, दुसऱ्या वयोगटाला म्हणलं गार्हस्थ गृहस्थ, तिसऱ्या वयोगटाला म्हटलं वानप्रस्थ आणि चौथ्या वयोगटाला म्हटलं संन्यास. आणि 4 वयोगटाची 4 कर्तव्य दिली. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यसी, असा प्रश्न विचारला. लाईफ मॅनेजमेंट सांगितली आहे, लक्षात घ्याल. आणि म्हणून नेहमी लहानपणापासून कीर्तनाला जावं. आता ऐकायलाच येत नाही तर अगदी स्पीकर समोर बसून काय म्हणले बुवा. समर्थांनी याच्याकरता दासबोधात लिहिले की आपल्याला एकदा कान बाद झाले की श्रवण नावाच्या विषयाला आपण पारखे होतो. डोळे खराब झाले की आपण दासबोध ज्ञानेश्वरी नाही वाचू शकत, वाचायला पारखे होतो. मग आडनाव पारखी पडलं का काय कोणास ठाऊक. हां, मी कोणाचा असेल तर रागवू नका, विनोद केला बरं मी अगदी. हां, आणि म्हणून आपण आपल्या या जीवनाला प्लॅनिंग करावं, जीवनाचं प्लॅनिंग करावं, नियोजन करावं, फक्त फॅमिली प्लॅनिंग नव्हे. आणि या जीवनाच्या नियोजनाकरता त्या वळणावरती त्या गोष्टींना ऐकावं म्हणून संतांनी सगळ्या वयोगटांना उपदेश केलेला आहे. आणि सगळ्या वयोगटांनी कायम लक्षात ठेवावं, प्रपंच करायचा असेल तरी लक्षात ठेवावं आणि परमार्थ करायचा असेल तरी लक्षात ठेवावं. असा अभंग मी कालपासून निरूपणाला घेतला. कुठल्याही वळणावरती आपल्याला यश हवं असतं आणि यशाची गुरुकिल्ली जर काय असेल तर मनाला स्थिर करणे. मोकळा झाला आता, तो कशात आसक्त नाहीये, ही स्थिती आपल्याला मिळवायची आहे. आणि यात समर्थांना आनंद आहे, तुकोबांना यात आनंद आहे. बरं, समर्थांच्या समाधीला किंवा पादुकांना केवळ अभिषेकाची पावती केली की त्यांना आनंद होत नसतो, ते कृतज्ञता म्हणून फक्त करायची आहे. बरं, आईला नवीन साडी आणली मुलांनी की मग आनंद होतो का त्यानं चांगला पराक्रम केला म्हणून आनंद होतो? बोला. आपण त्यांना अभिषेक करावा आणि मग ते शांत व्हावेत असं नाहीच आहे, ते आहेतच शांत. आपल्याला शांतीचा अनुभव येण्याकरता शांत हो श्री गुरुदत्त म्हणायचं आहे. ते काय अशांत थोडीच आहेत. मम चित्ता शमवी आता असं म्हणायचं आहे, म्हणजे माझ्या चित्तातली अशांतता दूर करा, असा त्या स्वामी महाराजांनी लिहिलेल्या प्रार्थनेचा अर्थ आहे. इथेच विरमतो. सुंदर अशा आख्यानाचाही आपण लाभ घ्या.